आणि आता बातमी आहे पावसाची। वैष्णोदेवी मंदिर 7 दिवसांपासून बंद आहे। 700 हॉटेल मालकांनी भाविकांचा खर्च उचललाय। भाविकांना नाश्ता आणि रात्रीचे जेवण मोफत देण्यात येते। 26 ऑगस्टला यात्रा मार्गावर दरड कोसळली होती, त्यामुळे पर्यटक अडकले होते आणि या पर्यटकांची सेवा आता हॉटेल मालकांकडून करण्यात येते। तर तिकडे पंजाबमधील 12 जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसलाय। पुरात 29 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। उत्तर भारतात पावसाचा हाहाकार सुरू आहे। हिमाचलमध्ये पावसानं 76 वर्षांचा विक्रम मोडलाय। शिमलामध्ये भूस्खलन झालेलं आहे, घर कोसळलं आहे आणि त्यामुळे 4 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। उत्तर भारतात पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय। मुसळधार पावसामुळे 12 जिल्ह्यांना पुराचा तडाखा पंजाबमध्ये बसलाय। तर इकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याला रात्रभर पावसानं झोडपलंय। हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। पुढील 3 दिवसांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। आजसाठी ऑरेंज अलर्ट, तर पुढील